नमस्कार मित्रांनो, आज आपण स्केलर आणि वेक्टर फिजिकल क्वांटिटी याविषयी आज आपण बोलणार आहोत। तर हा अभ्यासक्रम आपण जसं की 8वी 9वी 10वी तसेच डिप्लोमाच्या फर्स्ट इयरला सुद्धा शिकवण्यात येतो आणि आजकालच्या स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा यावर्षी प्रश्न विचारले जातात। तर आता आपण पाहणार आहोत की स्केलर फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय। तर स्केलर फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशी जी फिजिकल क्वांटिटी आहे जिला मॅग्निट्यूड असतं तसंच तिला दिशा नसते, अशा फिजिकल क्वांटिटीला आपण स्केलर क्वांटिटी असं म्हणतो। म्हणजे उदाहरणार्थ वजन आहे, वजन आहे ते 5 kg आहे। तसंच आपण तापमान म्हणू शकतो, तापमान आपल्याकडे आहे, तापमान म्हणजे टेम्परेचर आपण म्हणू शकतो की बाबा 37 डिग्री सेल्सिअस आहे, 37 डिग्री सेल्सिअस आपण तापमान। तसेच वेळ म्हणजे टाइम 10 सेकंद आहे। तसेच एनर्जीला पण एनर्जी ही आपली 5 जूल आहे, 5 जूल आहे किंवा 50 जूल आहे असं आपण म्हणू शकतो। तसेच अंतर डिस्टन्स 10 मीटर्स आहे किंवा 100 मीटर्स आहे असं आपण म्हणू शकतो। या सर्व गोष्टी आपल्याला स्केलर फिजिकल क्वांटिटी मध्ये पाहायला मिळतात। आता 5 किलो हे कोणत्या दिशेने आहे हे कधी आपल्याला विचारलं जात नाही किंवा तापमान कुठल्या दिशेला आहे असं कधी कोणी विचारलेलं नाहीये। टाइम हे कोणत्या दिशेने आलेलं आहे असं कधी विचारण्यात येत नाही। म्हणजे काय तर स्केलर क्वांटिटीला ही दिशाची गरज नसते। या सर्व गोष्टी आपल्याला या स्केलर क्वांटिटी मध्ये पाहायला मिळतात। स्केलर क्वांटिटी ही दिशाहीन असते। आता आपण पाहूयात की वेक्टर फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय। आता वेक्टर फिजिकल क्वांटिटी ही अशी क्वांटिटी आहे जिच्या परिणामासोबत काय येते तर दिशा सुद्धा गरजेची असते। म्हणजे दिशा असणं खूप गरजेचं आहे वेक्टर क्वांटिटी मध्ये। का तर आता वेग आहे, आता उदाहरणार्थ आपण पाहू शकतो की वेगला आपण काय म्हणतो तर स्पीड म्हणतो। काय म्हणतो? स्पीड। जर तुमचं स्पीड 60 किलोमीटर प्रति तास आहे, काय आहे तर 60 किलोमीटर प्रति तास आहे, पण ते कोणत्या दिशेने आहे। तर समजा तुम्हाला जर पूर्वेकडे जायचंय, पूर्वेकडे जात असाल तर तुमचं काय होणार आहे की 60 किलोमीटर प्रति तास पूर्व दिशेने जात आहात। म्हणजे ही गोष्ट काय होणार की जर 60 किलोमीटर पकडलं तर ते काय होणार आहे की आपल्या स्केलर क्वांटिटी मध्ये येणार आहे। पण त्याला जर दिशा मिळाली तर ती काय जाणार आहे आपली वेक्टर क्वांटिटी मध्ये जाणार आहे। सेम तसंच फोर्स आहे। फोर्स आता किती आहे आपला तर 10 न्यूटन आहे, 10 न्यूटन आहे। पण आता तो कोणत्या दिशेने आहे। आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर काय की आपण एक वस्तू उचलली, क्रेनच्या सहाय्याने वस्तू उचललेली आहे, तर तो जो फोर्स लागलेला आहे, उचलण्याचा जो फोर्स लागलेला आहे तो कुठे लागला आहे, वरच्या दिशेने लागलेला आहे। म्हणजे काय आले तर तिथं दिशा आलेली आहे। समजा वरच्या दिशेने ढकलतोय म्हणजे आपण जमिनीपासून वरती ढकलतोय, म्हणून काय झालं त्याला एक दिशा मिळालेली आहे। म्हणून आपण इथं वेक्टर क्वांटिटी मध्ये कोणत्याही फिजिकल क्वांटिटीला दिशेची गरज असते। तर आता आपण डिस्प्लेसमेंट म्हणजे म्हणजे काय मराठीमध्ये म्हणू शकतो तर विस्थापन असं म्हणू शकतो। आता डिस्प्लेसमेंट मध्ये काय तर 20 मीटर आपण समजून जाऊया। डिस्प्लेसमेंट किती आहे तर आपलं 20 मीटर आहे, ते कोणत्या दिशेने आहे। समजा 20 मीटर आहे पण एखाद्या आपण त्याला दिशा दिली, पूर्व दिशा दिली, पश्चिम दिशेला ते डिस्प्लेस होते। म्हणजे काय तर या फिजिकल क्वांटिटीला काय आहे तर दिशेची गरज आहे, हे आपल्याला वेक्टर मध्ये पाहायला मिळतं। तसेच असलरेशन। आता असलरेशन म्हणजे काय तर गती। असलरेशन म्हणजे काय आपण म्हणू शकतो तर गती म्हणू शकतो। आता ही गती कोणत्या दिशेने आहे। समजा तुमचे असलरेशन हे जर 5 मीटर पर सेकंड असेल, सेकंड स्क्वेअर असेल, तर ते कोणत्या दिशेने, जर त्याला काहीतरी दिशा असेल तर ते काय होणार, समजा ते दक्षिणेकडे आहे, पूर्वेकडे आहे, पश्चिमेकडे आहे, कोणत्या दिशेला आहे त्याच्यानुसार आपल्याला ते वेक्टर मध्ये आहे की स्केलर मध्ये आहे हे आपल्याला इथं समजणार आहे। तर वेक्टर फिजिकल क्वांटिटी मध्ये दिशा ही दिली जाते।
वेक्टर क्वांटिटी मध्ये कसं आहे की 20 मीटर तुम्ही म्हणालात तर ते काय होणार आहे, स्केलर क्वांटिटी होणार आहे. पण त्या 20 मीटरला जर एखादी दिशा दिली तर ती काय होणार आहे, वेक्टर फिजिकल क्वांटिटी होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला परीक्षेमध्ये हा प्रश्न हमखास विचारण्यात येईल की स्केलर आणि वेक्टरचे फरक स्पष्ट करा. त्यात अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही फरक स्पष्ट करू शकता. त्यात तुम्ही असं लिहू शकता की स्केलर आणि वेक्टर असे 2 कॉलम बनवा, त्याच्यामध्ये मॅग्निट्यूड. तर मॅग्निट्यूड स्केलरला असतं, तसेच वेक्टरला सुद्धा मॅग्निट्यूड आपल्याला पाहायला मिळतं. पण डिरेक्शन, आता डिरेक्शन किती आलो तर स्केलरला डिरेक्शन आहे का, नाहीये. वेक्टरला डिरेक्शन आहे का, आहे. म्हणजे काय, त्याला कोणती तरी दिशेची गरज आहे. स्केलरचं 1-2 उदाहरण तुम्हाला विचारतील, त्याच्यामध्ये तुम्ही टाइम किंवा टेम्परेचर हे सांगू शकता. तसेच वेक्टरमध्ये तुम्ही स्पीड आणि फोर्स हे तुम्ही सांगू शकता. अशा प्रकारे तुम्ही स्केलर आणि वेक्टरचे फरक स्पष्ट करा किंवा डिस्टिंग्विश करा, हे तुम्ही पेपरमध्ये लिहू शकता. आता लक्षात ठेवण्यासाठी सोपी ट्रिक तुम्ही एक लक्षात ठेवा की स्केलर ही काय आहे तर एक न्यूमरिक व्हॅल्यू मध्ये येतं, तर वेक्टर ही न्यूमरिक प्लस त्याला काहीतरी दिशा येते. तसेच डिस्टन्स म्हटलं की काय म्हणायचं, स्केलर म्हणायचं. डिस्प्लेसमेंट म्हटलं की वेक्टर म्हणायचं. तसेच स्पीड हे स्केलर मध्ये येणार आहे आणि व्हेलॉसिटी वेक्टर मध्ये येणार आहे. स्केलर आणि वेक्टर फिजिकल क्वांटिटी खूप महत्वाचं आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तेजस व्हिडिओच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या पुढे घेऊन येत जाईल. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.